आमच्या बैलासाठी गवताची कुडी आणि आमचं तुम्हाला आता छोटंसं घर दाखवते. आम्ही 2 घरं बांधलेली आहे. एक आमच्या सगळ्या मुंबईवाल्यांनी मिळून पैसे दिलेले आहे आणि एक आमचं गावचं जुनं घर ज्याला आम्ही गणपती घर म्हणतो. हे आमचे कुकडूक बघा सोबत असतो. हा आमचा राजा बेटा लालू घोडेमुखाची जत्रेक कामं घेतो आता. आणि आमची झाडा किती फुलं फुलली ती तुम्हाला मी दाखवते. हे आमचं घर असं, हे आमचं नवीन घर. थोडं पैसे कमी पडल्यामुळे घराचं काम बाकी आहे. आणि आमच्या झाडाची फुलं बघ कशी फुलली आहेत ती. हे बघ इथनं दाखवते. हे बघ सुंदर अशी फुलं फुलली बघा. आणि आमका पूजेची फुलं आमका विकतच आणायला लागत नाही, कारण आमच्या झाडाला जशी भयंकर अशी सुंदर फुलं येतात. आणि आता तुमका आमचं घर दाखवते. मग अशी लाईट गेली होती, आता लाईट गेली. ही बघा सुंदर अशी फुलं लागतात. नेहमी आमच्या झाडावर अशी फुलं येतात. चला एंट्री करूया. माझ्या चप्पल पहिला खालते. हे आमचं ठेवलेलं पॉवर टिलर असं. इकडे सध्या आमच्या गावात जोरदार पाऊस पडतात, त्याच्यामुळे आमका काय कुठे कसं ठेवायचं लागतं. पण जसं असा तसं दाखवणं हीच रिॲलिटी असतं ना. सुजन काही कोणी दाखवत. ही माझी गाडी, माझ्या मिस्टरांची गाडी. आणि हे आमचे एंट्रेस. हे आम्ही आमच्या वरचसाठी बांधलेलं छोटंसं झोपाळं. तुमका ह्याच्यातलं काय आवडलं का मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे आमचं घर, हे आमचं हॉल असा. हे आमचं छोटंसं देवाचं ओटा. आमचं टेबल फॅन, कारण आमच्या घराची उंची बघ किती आहे, त्याच्यामुळे आम्ही वरती फॅन लावू शकत नाही, म्हणून आमका टेबल फॅन वापरायला लागतो. इथे आमची TV आहे आणि इथे थोडंसं महाराजांचा फोटो आणि काहीतरी सजवायचं आहे, पण सध्या कसं टाईमच मिळत नाही त्याच्यामुळे. आणि आमच्या तर छोटूची शाळा चालू होणार ना, त्याच्यामुळे आता त्याची नवीन बुक आलेली आहे शाळेतून, तर त्या ह्याला कवर वगैरे घालून त्याची तयारी करून द्यायची आहे. उद्या आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेचं थोडंसं सामान आणलं. महाग एवढं आहे ना सामान की थोडंच आणलं, असं देवालाही कळतं. नंतर हे आमचे 2 रूम आहेत. इथे तुम्हाला दाखवते. हे बघा, हे अशी आमची एक बेडरूम नाही हो, असं साधंसुद्धा घर बांधलेलं आहे. हे बघा, ही एक रूम आहे 10 बाय 12. इथे एक आहे. पसारायला हसू नका. एक मूल आणि घर नोकरी करून मला सध्या घर करणं कठीण जाते, तरी पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला दाखवते माझं डेली रुटीन. हे बघा, आणि इथे माझं ड्रेसिंग टेबल आहे जिथे मी स्वतःसाठी तयार होते. माझ्या माहेरून दिलेलं आहे माझ्या आईने मला. त्याच्यानंतर इथे एंट्री केल्यानंतर आमचं किचन सुरू होतं. खूप स्वप्न होती छान किचन बनवायचं, पण बजेटमुळे काही मला जमलेलं नाही आहे. त्याच्यामुळे जसं जमेल तसं कडप्प्याचा मी ओटा भरून घेतला. हे बघा, आणि ते इथे थोडंसं वरती सामान ठेवलं, कारण पावसामुळे पाणी गळत होतं छतातनं, म्हणून मग सगळं सामान घेऊन टेबलावर ठेवलं. हे बघा, आणि पावसात आम्हाला इथे जवळ काहीच मिळत नाही, मग पर्यायी आमका फक्त कांद्याची भाजी खायला लागते. त्याच्यामुळे आम्ही असे भरपूर असे कांदे घेऊन ठेवलेले आहेत. आणि ही माझी छोटीशी घरघंटी आहे. इथे आमचं गाव असल्यामुळे कसं आम्हाला लांबून दळण आणावं लागतं, त्याच्यामुळे ही मी छोटीशी दळण मला गिरण अशी घरघंटी घेतलेली आहे. इथे गावातली थोडीफार दळणी आले तर मी लावूनही देते. त्यानंतर इथे माझी कपडे सुकत वाळत घालण्याची स्पेसिफिक जागा आहे. बघा, इथे माझी छोटीशी मशीन आहे. ही पण मला माझ्या आईने, माझा बाबू चालवला ना, तर आम्ही एकटी असल्यामुळे माझ्या आईने मला घेऊन दिलेली होती. आणि ही माझी छोटीशी घराची होम टूर आहे. त्याच्यामुळे तुमच्या कृपा आशीर्वादाने लवकरच माझं घर पूर्ण होऊ दे आणि माझी
या घरात सत्यनारायण पूजा घालण्याची इच्छा आहे, ती तुमच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ दे अशी मी तुमच्याकडे सदिच्छा व्यक्त करते. थँक्यू. बाय बाय. आणि आमचं जुनं घर दाखवते तुम्हाला. आणि आमचं इथे गणपतीचं जुनं घर आहे, ते पण आम्ही यंदाच बांधलेलं आहे. त्याचं काम अजून अपूर्ण आहे. वरती त्याची जाव. हेच आमचं जुनं घर आहे, पत्र्याचंच बांधलेलं आहे.